स्मॉल f इंटू आय हा फॉर्म्युला. त्याच्यानंतर याच्यातलं एल म्हणजे याचा अर्थ काय होतो, लोअर लिमिट ऑफ द ग्रुप, लोअर लिमिट ऑफ द ग्रुप वर्गन करायची प्रत्यक्ष न्यूनतम मर्यादा, प्रत्यक्ष न्यूनतम मर्यादा. त्यानंतर n/4 सोडून द्या, हा ग्रुप शोधण्यासाठी लागतो. या कॅपिटल एफचा अर्थ होतो क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी याला म्हणतात संचित किंवा संचयी वारंवारता, संचयी वारंवारता. त्याच्यानंतर हा स्मॉल एन याला म्हणतात फ्रिक्वेन्सी, म्हणजे वारंवारता. या आयचा अर्थ होतो क्लास इंटरवल, मराठीमध्ये म्हणतात त्याला वर्गांतर लांबी, वर्गांतर लांबी. त्याच्यानंतर आपण Q3चा फॉर्म्युला ग्रुप शोधण्याचा पाहू. द साइज ऑफ 3 n/4 PL that item हा ग्रुप शोधण्याचा याचा फॉर्म्युला Q3चा. याचा ऍक्च्युअल Q3चा फॉर्म्युला आहे L3 प्लस 3 n/4 माइनस कैपिटल F स्मॉल f इंटू I. ठीक आहे. Fचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, कॅपिटल F स्मॉल f I आणि L3. L3चा अर्थ तो लोअर लिमिट ऑफ द ग्रुप. शेवटी QD चा फॉर्म्युला Q3 माइनस Q1 डिवाइडेड बाय 2. फॉर्म्युला जो टाइप 1 चा होता.